दिवसांपासून नॉट रिचेबल आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सातारा दौऱ्यासाठी रवाना झाल्यात. सकाळी 10 वाजता कराडमधल्या प्रीतीसंगम बाग इथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन ते अभिवादन करतील. त्यानंतर सकाळी 11 वाजता सुनेत्रा पवार फलटणकडे रवाना होणार आहेत. तर दुपारी 1 वाजता विदीप जाधव यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत आणि त्यानंतर त्या बारामतीकडे रवाना होतील. सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सातारा दौऱ्यावर त्या येत आहेत. साताऱ्यातल्या कराड येथे असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळाचं त्या दर्शन घेणार आहेत. अभिवादन करण्यासाठी त्या आता बारामतीहून सातारकडे रवाना देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोठा पोलीस फाटा या ठिकाणी लावण्यात आला आहे. जी समाधीस्थळ आहे या ठिकाणी आता पूर्णतः स्वच्छता देखील करण्याचं काम या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलं. त्यानंतर आता पहिल्यांदाच त्या शपथ घेतल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर येऊन ते अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत. समाधीस्थळाचं ते दर्शन घेतील आणि त्यानंतर ते विदीप जाधव आहेत जे अजितदादांचे अंगरक्षक आहेत त्यांच्या देखील घरी सांत्वन भेटीसाठी जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा, कराड.